नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत आहे कल्पेश साळुंखे या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आशा करतो की सर्व स्वस्त असतील आणि मस्त असतील. तर मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा जे यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज बनवतात, तर अशा बऱ्याच लोकांना किंवा त्याच्यातले काही बरेचसे माझे मित्रही आहेत, त्यांनी मला सांगितलं की स्क्रीन रेकॉर्डिंग चा जो व्हिडिओ आहे तो आम्हाला बनवता येत नाही. तर तो कसा बनवायचा या संदर्भात जर तुम्ही व्हिडिओ टाकला तर आम्हाला किंवा आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना त्याची मदत होईल. तर ते एक्झॅक्टली स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्याची एडिटिंग कशी केली जाते, तर त्या संदर्भात आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला मी दाखवेल की स्क्रीन रेकॉर्डिंग करून ती आपल्या एडिटिंग ॲपमध्ये कसं ठेवून त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते ओव्हरले कसं करावं लागतं. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो, तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची हे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो. मी आता इथे साईडला तुम्ही बघू शकता. तर बघा, आता चला आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करूया. आता स्क्रीन रेकॉर्डिंग मी चालू केलेली आहे. आता बघा, तुम्हाला वरती दाखवतो इथे एक ऑप्शन्सचं रेकॉर्ड स्क्रीन. इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती इथे चालू झालेली. ओके, तर इथून तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा, हे माझं इंस्टाग्रामचं चॅनल मित्रांनो. तर तुम्ही जर इंस्टाग्रामला जर नवीन असाल, तुम्ही जर फॉलो केलं नसेल, तर तुम्ही इथे येऊन फॉलो करू शकतात. कल्पेश साळुंखे ऑफिशियल म्हणून माझं चॅनल आहे. तर इथे येऊन तुम्ही मित्रांनो मला फॉलो करा. आता ही बघा, हीच तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्या एडिटिंग ॲपला कसं टाकायचं असतं हे तुम्हाला मी आता दाखवतो. ॲपला जाऊ, तिथे व्हिडिओला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कोणताही जो व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ आधी तुम्हाला घ्यायचा आहे. व्हिडिओ इथे आल्यानंतर तुमचा आधी तुम्ही रेशिओ सिलेक्ट करा. इथे बघा, रेशिओ असतो 16:9चा. लॉंग व्हिडिओ जर असेल तर तो रेशिओ तुम्हाला चूज करावा लागतो. नंतर ओके करा. त्याच्यानंतर या व्हिडिओचा आधी आपण आवाज बंद करू पूर्ण. ओके, आणि जिथून मी बोलतोय तिथून मी हा व्हिडिओ घेईन. इथून स्प्लिट करून आधीचा डिलीट करेल मी. चला, तर आता इथून समजा मला जर माझा तो ओव्हरले करायचा असेल व्हिडिओ किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवायची असेल, तर आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, खाली ते ऑप्शन आहेत कॅनव्हास, ऑडिओ, स्टिकर, टेक्स्ट, इफेक्ट, फिल्टर आणि PIP, म्हणजे आपल्याला ओव्हरले जे करायचं असतं ते. तर बघा, याच्यावरती जाऊन याच्यावरती बघा माझे जे आहेत स्क्रीन रेकॉर्डिंग्स. आता ही स्क्रीन रेकॉर्डिंग मी ते वरती आणतोय. तर मला जितकी साईज लागेल, जितकी साईज लागणार आहे तेवढी मी साईज सिलेक्ट करेल. बघा, एवढं छोटं मोठं आपण इथून तुम्ही करू शकता. तर समजा मी एवढं जर ठेवलं स्क्रीन रेकॉर्डिंग, तर आता बघा, इथून मी आता ऑन करतोय. हे बघा मित्रांनो, इथून तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग आता चालू झालेली आहे. हे बघा. ओके, एकदम सिम्पल आहे मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही, फक्त तुमची जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती ऑन करा. नंतर तुम्ही एडिटिंग ॲपला जा. एडिटिंग ॲपला गेल्यानंतर हे बघा, इथे खाली जे ऑप्शन आहे PIP म्हणून, त्याच्यात गेल्यानंतर तुमचं जे स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही केलं होतं ते तिथून सिलेक्ट करा आणि साईडला घेऊन जा फक्त. बस, दुसरं काहीच नाही आहे. आणि एकदम शॉर्ट अँड सिम्पल आहे ते, आणि कोणीही हा व्हिडिओ बनवू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण आजचा व्हिडिओ हा बघितलेला आहे. तर मी आशा करतो की सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ यांची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहील. कारण मित्रांनो, आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो फक्त आणि फक्त स्वप्न बघणाऱ्यांसाठी. फॉर द ड्रीमर्स. स्टे हेल्दी, बी वेल्दी. थँक्यू सो मच.